टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पालघर येथे ईदच्या निमित्ताने शांतता कमिटीची मीटिंग झाली आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी बोलवण्यात आले आणि ही जी मीटिंग होती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात ही करण्यात आली आहे। आणि मीटिंगमध्ये काय झालं, काय सरांनी आदेश दिले आहे, हिंदू मुस्लिम बांधवांना एकत्र कसं राहायचं आणि काय गाईडलाईन्स दिले आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। सर, आज मीटिंग झाली, आपली व्यवस्थित मीटिंग झाली, हिंदू मुसलमान आणि पोलीस पाटीलही या मीटिंगमध्ये हजर होते। आपल्याकडून काय बोलण्यात आलं? दिनांक 7 जून 2025 रोजी देशभरात साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद निमित्ताने एक शांतता समिती बैठक आयोजन करण्यात आलेलं होतं पालघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। तर पोलीस प्रशासनाकडून लोकांना विनंती करण्यात आली की आपल्या जे काही सण आहेत शांततेत साजरे करणे, त्यानंतर जे नियमानुसार गोवंश याला बंदी असल्याने कुठेही गोवंश किंवा गोवंशची तस्करी, वाहतूक किंवा कुठलीही हत्या होणार नाही याची सर्वांना एक समज देण्यात आली। तसेच गोवंश संबंधी कुठेही काही माहिती असेल तर विविध संघटना, व्यक्ती यांना आवाहन करण्यात आले की अशी कुठलीही माहिती आपल्या कानावर आली आपण स्वतः त्वरित कायदा हातात न घेता, कुठली कारवाई न करता त्वरित पोलीस स्टेशनला किंवा आम्हाला संपर्क करावा। आम्ही त्यात त्वरित कारवाई करण्याचे सर्वांना आश्वासन दिले आणि तसं सांगितलंय। तर माझं हेच सांगणं राहील सर्व बांधवांना की गोवंश हत्या किंवा गोवंशची कुठलीही वाहतूक, ट्रान्सपोर्ट हे सगळं इल्लीगल आहे, ते कुठल्याही परिस्थितीत खपून घेतलं जाणार नाही आणि त्यावर कडक कारवाई केली जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या संबंधाने जर कुठे काही माहिती कोणाच्या कानावर आली असेल तर ती पोलिसांना कळवावी, कुठलाही कायदा हातात घेऊ नये, स्वतः आमच्याकडून त्वरित कारवाई करण्यात येईल। तिसरी गोष्ट, अफवा पसरवणे किंवा काही समाजकंटकांनी जर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर लोकांना आवाहन करण्यात येते त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता त्वरित पोलीस डिपार्टमेंटला किंवा जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये ही माहिती कळवावी। आम्ही त्यावर एकदम स्ट्रॉंग ॲक्शन घेऊ। शेवटचा मुद्दा, सोशल मीडियावर जे काही तेढ निर्माण करणारे पोस्ट असतील त्या कोणी करू नये, कोणी करत असेल त्या फॉरवर्ड करू नये आणि त्वरित पोलीस स्टेशनला सर्वांनी माहिती कळवायची, त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल। पुन्हा एकदा सर्वांना आगामी सणा अनुषंगाने सर्वांना शुभेच्छा देतो। एकंदरीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये त्यासाठी हिंदू मुसलमान बांधव एकत्रित हे सण साजरा करत असतात पालघरमध्ये। मात्र पालघर पोलीस अधीक्षक यांच्यातर्फे जनतेला आवाहन करण्यात आलं आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये, कुठलीही अशी संवेदनशील वस्तू आढळली किंवा नजरेत आली तर पोलिसांना संपर्क करावा आणि सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची जर पोस्ट आली दोन समाजात तेढ निर्माण होणे तरीही कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि पोलिसांना त्याची माहिती द्यावी, पोलीस यावर कडक कारवाई करणार असं आश्वासन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिले आहे। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसैन खान, TV9 मराठी, पालघर।